प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं, पण याची सुद्धा सुरुवात कुठे झाली तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली. 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झाला 11/12ला. म्हणजे खंडणी कधी मागितली 29/11ला. 29/11ला जर खंडणी मागितली तर 29/11चा FIR पुढे झाला. त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही. याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या अवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं. ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीलाही कॉन्टॅक्ट दिलेला आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे ती या कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय, ते कंपनीला जी कॉन्टॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्टॅक्ट दिलंय तर ते कंपनीला दिलेलं कॉन्टॅक्ट कुणाच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय. मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे, केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत, जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्टॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी काम केलं जातंय ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे. आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्टॅक्ट दिलंय? मग केज तालुक्यात कोणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे. आणि यांनी कॉन्टॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? तर ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनवणे नावाचे काही गार्ड आहेत, बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसांनी काय केलं, साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं, त्यांना सोडून दिलं. डायरेक्ट म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं. आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला FIR हा FIR आहे. तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले. म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून. पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले. 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल. म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला खंडन केली. 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता. केजमध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठपर्यंत केजला प्लॉटची रजिस्ट्री. त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी CDR काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 29/11 आणि 29/11ला जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्याचे काय काय झालं इजी दिलं, तर मग 11-12 पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता. ही सर्वात बाब चुकीची झाली. एवढंच नाही तर पुन्हा 6 तारखेला जी FIR दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर घुलेवर, तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर FIR केला त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही. त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या DYSPनी महत्वाचं जर याच्यात अट्रॉसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता. याला दोषी कोण तर इथले DYSP सुद्धा तेवढेच दोषी असं माझं मत आहे. कारण DYSP बाकी काय करतात, तुम्ही काय करत नाही. मग ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे. 6 तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिनल. ती पोरं ही 6 तारखेला ज्यावेळेस आले त्या 6 तारखेला कुठल्या PIने त्यांच्या बरोबर होते. तो पाटील नावाचा PI फक्त निलंबन केलंय, त्याला सहआरोपी करा म्हणतोय मी. माझी दुसरी मागणी याला सहआरोपी करा, सहआरोपी करा. पहिल्या दिवशी म्हणतोय पण पोलीस करतच नाहीत. मग यांचे सगळे डिटेल्स काढा, कॉल डिटेल काढा, तर कसा कशात आरोपी आहे तो कळल. या 6 डिसेंबरला झालेल्या घटनेत तो परत 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता यांचं अपहरण केलं. अपहरण केलं ते केलं, टॉर्चर करू क्रूर हत्या केली.
म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त 302 खुनाचा गुन्हा नोंद केला, पण यांना टॉर्चर करून मारलं, यांना क्रूर हत्या केली, याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. टॉर्चर करू मारला याचा गुन्हा ऍडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे, ते परत लागत नाही. ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे. त्याला टॉर्चर करून मारलेला गुन्हा दाढ झाला पाहिजे. ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली, मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली. त्याच्यानंतर पुढे मीडियाला विषय आला आणि 9 डिसेंबरच्या नंतर मीडियाला हे सर्व कळालं. पण याच्या अगोदरच्या 3 घटना आहेत, 4 घटना आहेत. याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीनं काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय. एवढंच नाही तर ही घटना घडली 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून 4 वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले. माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं, याला केलं कुणीतरी म्हणतात. ह्याच्या वेळेस जवळजवळ 30-32 फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघात झाले संभाषण. तुझा भाऊ 2 मिनिटात येईल, पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ 2 मिनिटात येणार आहे, 4 मिनिटात येणार आहे. 6 वाजले तरी येत नाही. 6:30 वाजता त्यांना कळाले की दैठण्याला बॉडी सापडली. पोलिसलाच कशी कळाली दैठण्याला बॉडी म्हणून, हा सुद्धा माझा संशय. म्हणजे या पोलीस यंत्रणेतला याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात? पोलीस यंत्रणा कुठल्या कशानं मार्गावर त्याच्या होती? मग पोलीस यंत्रणेलाच कळालं. बरं, पोलीस यंत्रणा कळालं पोलिसनी. मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात. मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले PI गेले असं म्हणतात. ठीक आहे, गेले. पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसले होते, मस्साजोग 4 इकडे तिकडे हुडकून सगळे 150 लोक होते, तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना. म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही, पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय. बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली, ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे दैठणा पाटीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडीच्या नंतर केवडच्या नंतर चिंचोली माळीहून केज. पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले, फाट्यावरून गाडी राईटला का वळवली? बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जी कर्मचारी आहेत, जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे. आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी, की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केजच्या हॉस्पिटलला बॉडी आणली. मग याच्यात पोलीसवर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा? मग पोलिसनी कळमकड का नेली? कळमला PM करायचं होता, कळमच्या रस्त्याने का वळवली ही सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन केजच्या पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली गेली. या सर्व घटना पोलिसावर जे असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारख्या आहेत. आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो, ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्यांनी 2 आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत ठेवून पळून गेले. मला स्वतःला बोलले, जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं, तर मग पोलिसाला मोबाईल सापडले का नाही पोलिसला मोबाईल? मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय त्यांनी केले, कुणाला फोन केले, त्यांनी कुणाला केले, इंटरकनेक्शन का जुळवलं नाही, हा सर्वात महत्वाचा विषय. आणि परत त्याच्यानंतर 3रा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून. मी पहिल्या बाईटला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो. त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा, कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होतं. पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतलं नाही. आज याच्यावर जेव्हा म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुणे सापडतात, मग याचं काय लॉजिक आहे? खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो, तो म्हणतो मी इकडे गेलो तिकडे गेलो. मी त्याची कहाणी पण सांगितली, तो कसा कुठं गेला. मग तो ज्या दिवशी बाईट दिले 12:30 वाजता काहीतरी मीडियाला 31 तारखेला, तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुणाच्या इथं होता? त्याला या आरोपीला, खंडणीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला 11 तारखेला गुन्हा नोंद झाला. 11 तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो, आज मी परत सांगतो रिपीट, की 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला. तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागा पुढे त्या दिवशी झाली भेट. तर मग तो पोलीस मध्ये नाही बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून, तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं?
बरं पोलीस यांना गार्ड आहे, ते कुठल्या पदावर आहे आरोपी माहित नाही, पण यांना गार्ड आहेत पोलीसचे. आज मला संरक्षणला गार्ड आहे माझ्यासोबत. मी जर कुठं चाललो तर त्या गार्डला कळलं पाहिजे की तू थांब. त्यांची जिम्मेदारी आहे गार्डची की आम्ही चांगलं काम असो वाईट काम असो आमच्या बरोबर 24 घंटे राहणं. मग गुन्हा झालेला आरोपी बरोबर परत पुन्हा गार्ड कसे राहिले? जर याच्यावर गुन्हा नोंद झालाय तर हे आरोपी कसे राहिले? आणि हे मग ह्याचे फिरत फिरत कुठं नागपूरला गेले, कोणी म्हणलं नागपूरला होते, नागपूरला गेले, पचपंडी झालं, कुठं इथून झालं, दिंडोरी झालं, दिंडोरीहून पुणे आले, कुठं गोव्याला गेले, गोव्याहून कर्नाटक आले, कर्नाटकचं समर्थाचं दर्शन, तिथून पुण्याच्या घरात कुणाच्या थांबले. मग माझं म्हणणं असं आहे की हे जे आरोपी आहेत की समजा खंडणीतल्या आरोपीवर अगोदर बोलू आपण. 11 तारखेला गुन्हा झालाय, खरं तर यांनी गडवीला मागच पण ही FIR झाला 11 तारखेला. तेव्हापासून यांना कुणी मदत केली. 11 तारीख ते 31 तारीख जवळपास 18 दिवस, सॉरी 18 दिवस ना, 18 दिवस 21 दिवस 20 दिवस काय जी भरले. समजा तुमच्या 11 तारखेपासून 19 दिवस, 11 ते 31 21 दिवस समजा. तर एवढे 21 दिवस या आरोपीला कुणी मदत केली. या सर्वांना सह आरोपी का केलं जात नाही किंवा ह्यांच्यावर मोककाला का लावला जाणार नाही? पोलीस म्हणतात माननीय मुख्यमंत्री महोदय म्हणले की आम्ही मोककात लावणार, आम्ही सर्वांना न्याय देणार, शेवटच्या माणसा टक्कर जाणार. मग का जात नाहीत? याला सुद्धा मोकका लावला पाहिजे. ही सर्व केस पहिल्यांदा बीड पोलीस बघत होतं. बीड पोलिसाकडून ती काढून केस कुणाकडे दिली गेली? CID कडे दिली गेली. पहिल्यांदा मर्डरची, त्याच्यानंतर अट्रॅसिटी आणि ती खंडणी, हे तिन्ही केस परत पुन्हा CID कडे दिल्या गेल्या. मग आता बीड पोलीस म्हणायला मोकळे झाले की आमच्याकडे तपास नाही. परत SIT नेमली. SITचा योगायोग बघा. SIT कधी नेमली जाते? ज्या दिवशी अधिकारी सरेंडर, आपला आरोपी सरेंडर होतो त्या दिवशी SIT नेमली जाते. म्हणजे SITत कोण घ्यायचं याची SIT अगोदरच पाठवलेली, SITची घोषणा अगोदरच केलेली. SIT ही राज्यपालाकडे जी पाठवले नावं ती एकदा कन्फर्म झाले. आरोपीला वाटलं आता मला कुणी काही करू शकत नाही, म्हणून SIT एकदा त्याला फायनल झाली. 31 तारखेला यांना कळालं SIT फायनल झाली, राज्यपालाची सही झाली, 31ला डिक्लेअर, 30ला 1ला डिक्लेअर झाली. म्हणजे ज्यावेळेस का राज्यपालावर ते अगोदरच पाठवले असणार. राज्यपालाकडे गेली त्या सेम दिवशी नाही सही झाली. म्हणजे अरे SITतले नावं फायनल करून घेतले आणि त्याच्यानंतर आरोपी सरेंडर झाला. CID मध्ये जे नेमलेत अधिकारी, CIDला आता CIDचे जे काही प्रमुख आहेत, या CIDच्या प्रमुखाला सुद्धा माझी विनंती आहे की बाबा तुम्ही सर्वजण एवढं बीड जिल्ह्यातला एवढा मोठा गंभीर असणाऱ्या प्रश्नाचं काम करताय, याच्यावर तुम्ही काम करताय, तर या सर्व गोष्टीतून आपण किती गांभीर्याने घेतलंय हे सुद्धा बघितलं पाहिजे. प्रशांत बुर्डे असं नाव आहे त्यांचं, SITचे प्रमुख, ह्याचे CIDचे प्रमुख. मग त्यांनी CID म्हणून CID आपण आता मालिकेत CIDची मालिका सुद्धा बघत होतो कधी त्याच्यातली CID आणि आपली प्रत्यक्ष CID मध्ये काय आहे? तुमचं चाललंय काय? मोकका लावायची पद्धत काय आहे? तर ज्याला समजा मर्डर केलाय 7 जणांवर मोकका लावला की मग आमचं सर्वांचं लक्ष मोकका लावला म्हणून शांत आम्ही, आणि मग यांना आरोपी सोडायला मोकळे. मोकका कधी लावला? 2 दिवस. आज त्या ह्याचा काहीतरी एक 302 मध्ये आणि मर्डर खंडणीमध्ये असणारा जो आरोपी आहे त्याच्यावर सुद्धा आज PCR काय MCR काहीतरी मागितलं, त्याच्यावर काहीतरी कोर्टात आज हिअरिंग आहे चालू असेल, लागेल झाली असेल माहित नाही त्याचं काय ते. तर हे असताना ते केलं की मग त्याच्यावर हे 2 त्याच्यात आहेत. मग हे जे मोकका लावताना ह्या 7 जणांवर 8 जणांवर लावला तुम्ही. एका सिद्धार्थ सोनवणे का काय त्याने टिप दिली म्हणून त्याला ऍड केलं. मग यांना कोणी केलं, ही साथ दिली. गाडी घेऊन कोण आलं? मी बोललो की गाडी पकडली. गाडीचा मालक कुठे आहे? या सर्व गोष्टीचा घटनाक्रम बघा, याच्यात कुठंही काही दिसत नाही. परत आता आज वेगळा आरोप ऐकला म्हणण्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी आहेत की पोलीस स्टेशनमध्ये कॉट दिले वगैरे ते ऐकलं होतं, मी त्याच्यावर कधी बोललो नाही. पण पोलीस स्टेशनमध्ये तुम्हाला VIP ट्रीटमेंट मिळत असेल, गेवराईच्या पोलिसाला कोणी ब्लँकेट घेऊन जात असेल. आता मला कळालेली माहिती मी ऐकली तुमच्या समोरच मगाशी, आता मला पण एवढे डिटेल त्याच्यात माहित नाही, मी त्याचे पुरावे घेईन. मग हे जर लोकांच्या मनात संशय आहे तर तुम्ही का उघडं करत नाहीत पोलीसवाले? हे बघ कुठे कुणी काही नाही, हे बघा आरोपी. अरे काय होणार आहे? आरोपी जे आहे ते आरोपी तुमच्या तिथं आहे. तुम्ही कुणी गेवराईला ठेवले, कुणी बीडला ठेवले, कुणी कुठे ठेवले, ठीक आहे, तुम्ही तुमचा भाग आहे तपासाचा म्हणून तुम्ही वेगळे ठेवले, ओके. पण याच्यानंतर तुम्ही एक आरोपी जर ते सिद्धार्थ सोनवणेला मोकोकामध्ये घेतले, टीप दिली म्हणून, की कुठं आलता आमचा संतोष अण्णा देशमुख यांनी त्यांनी सांगितलं म्हणून त्याला केलं. पण बाकी मग हे जे एवढा खंडणीतून सगळा गुन्हा घडला आहे, मग खंडणीच्या आरोपाला का आरोपीला 302 मध्ये येत नाही? खंडणीचा आरोपी जो आहे
तो 302 मध्ये येत नाही, तो मोकोका मध्ये येत नाही. म्हणजे नेमकं काय? म्हणजे याचा अर्थ असा आहे की उद्या काही करताना यांना एकच करायचंय की आम्ही मोकोका लावला, आम्ही 302 वर ही सगळे ऍड केले आणि सोडून सगळे दिले. या काळामध्ये ज्या ज्या पोलीस स्टेशन, आम्ही जिम्मेदारीने सांगतो, ज्या दिवशी 9 तारखेची घटना घडली त्या दिवशी गणेश मुंडे नावाचा पीआय मस्साजोगला काय करीत होता, त्याची ड्युटी होती, तो तिथं का आला, ह्याचं मोबाईलवरून त्याचे सीडीआर काढा, त्याचं लोकेशन काढा, कळल का नाही का आला. दराडे नावाचे जे पीआय आहेत ते दराडे नावाचे पीआय सुद्धा प्रत्येक माहिती एसपीला देत होते. बारगळे साहेबांना घ्या, एसपीना त्यांचा फोन, यांचा की त्यांचा फोन तिकडे, ही दराडे नावाचे पीआय असं करतात. एवढंच नाही तर तुमचे दहिपळे नावाचे जे पीआय गेला आहेत ह्याच्यात सगळं पूर्ण ह्याच्यातच आहे ते म्हणजे काय त्याचं म्हणते डॉन. पोलीस स्टेशन मध्ये असा जो एक पिक्चर मध्ये बघितलेलं बघा, पोलीस अधिकारी कपडे काढतोय, मस्त माल लावतोय, तसा आमचा दहिपळे जिम्मेदारीने सांगतो, संविधानिक पदावर, जिल्ह्याच्या सर्वोच्च पदावर मी जिम्मेदारीने सांगतो, या दहिपळे नावचा अधिकारी पोलीस स्टेशनला वर्दी काढून फक्त पॅन्ट आणि बनेरवर बसलेला आहे. आणि त्यांनी काय सांगितलं, हे तू कुणाचं काम करणार आहे, माझ्या निवडणुकीच्या वेळेस सुद्धा तू ताईचं करणार आहे का त्या बजेचं करणार आहे. पोलीस अधिकारीची भाषा आहे. ह्याच्या सर्वांच्या गोष्टी सुद्धा त्यांनी बसलाय का नाही त्यावेळेच आता फुटेज इतक्या दिवसाचा मिळेल का नाही माहित नाही, पण तसं जर बघितलं तर कळल. मग हे जी आणि बांगर आता जी इथं गेवराईला जी प्रकार करतायत ते, मग हे सगळे अधिकारी यांच्या सर्वांच्या सीडीआर काढा. तुम्ही फक्त पाटलाला निलंबन केलं, आमचं लक्ष दुसरीकडे नेलं, दिला पाटील सोडून. मग याचा अर्थ सुद्धा असा आहे की तुम्हाला पाटील सोडून द्यायचाच होता का. मग ही सुद्धा संशय आमचा येतो. या सर्व घटनाक्रम करताना मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट सांगणार आहे. 6 डिसेंबरची सांगितली, 9 डिसेंबरची सांगितली, परत 29 डिसेंबर परत पुन्हा तुम्हाला सांगतो की ह्या सर्व गोष्टी करताना 10 डिसेंबर रोजी सामान्य जनता रस्त्यावर उतरली आणि याच्यानंतर ती प्रयत्नाचा विषय झाला आणि क्राईम ब्रँच प्रत्येक गुन्हेला अटक करतो म्हणजे कुठे गेलं, एक त्या दिवशी उचलून आणलं त्याने 11 तारखेला. याच्यानंतर परत पुन्हा जी 13 डिसेंबर रोजी जिल्हा बंदचा बीडला झालं. या सर्व घटना करताना तुम्ही केलं काय मग तेवढे दिवस. 13 डिसेंबर सीआयडी कडे तपास दिला 13 तारखेला, हे पण आपल्याला सर्वांना सांगितलं. या सर्व गोष्टी करताना परत विष्णू चाटेला राष्ट्रवादीच्या पदावरून हकाललं. किती तारखेला? 14 डिसेंबर. वारे अजब तुझा कारभार. 9 तारखेला गुन्हा होतोय खंडणीचा आणि मर्डर आमचा 9 तारखेला होतोय, त्याचा काम वर्षानुवर्ष तो करतोय. 9 तारखेपासून 14 तारखेपर्यंत काय करत होता पक्ष? जिल्हाध्यक्ष झोपीत होते त्यावेळेस. मग काय त्या दिवशी अकालपडी केली नाही? ज्या दिवशी झालं त्या दिवशीच करायची, जर खरंच करायची होती तुम्हाला तर. मग याचा अर्थ याचा कनेक्शन नाहीये कसं म्हणता येत आहे? मग हा आरोपी काय सांगत होता, माझा कोण मावस भाऊ, माझा कोण आत्ते भाऊ, काय असल्या सगळ्या गोष्टी करत असताना आणि 18 डिसेंबरला हा आरोपी अटक झाला असं दाखवलंय आणि त्या आरोपीचा मोबाईल सापडत नाही. कुठेतरी मीडियातून वाचलं मी किंवा ऐकलं की त्याने मोबाईल कुठं नाशिकला टाकलाय. अरे कस्टडीमध्ये असलेला आरोपी बोलत नसतो का? पीसीआर कशाला घेता मग तुम्ही? 24 दिवसाची पीसीआर घेताना काहीच करत नाही. अशा पद्धतीची ही परत 21 डिसेंबरला आपण बघा जिल्ह्याचा क्रम कसा. 21 डिसेंबरला एसपीची बदली केली, परत आता नवीन एसपी आले. आम्हाला वाटलं खूप चांगले एसपी आहेत, मी त्यांना भेटलो पण एकदा. 21 डिसेंबरला परत इथं आम्ही भेटायला पण आलो. त्या दिवशीच मी आदरणीय पवार साहेब यायचं म्हणले, पवार साहेबांना आम्ही घेऊन आलो, परभणीला गेलो, इथंही घेऊन आलो. आणि त्याच्यानंतर देशाचे सर्वोच्च आमचे नेते ते आदरणीय पवार साहेब आले आणि परत पुन्हा या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री त्या दिवशी येऊन गेले. या सर्व गोष्टीचं सुद्धा सांगितलं की यांच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा काही आरोपी तिथंच होते की आम्ही गेलो तरी होते, कुणी आलं तरी काय करायला, कोण काय घडायला याच्यासाठी हे आरोपी तिथं होते. मग त्यावेळेस यंत्रणा काय करत होती हा सुद्धा महत्वाचा विषय. परत 18 डिसेंबरला आम्ही मोर्चा काढला सर्व पक्ष. 28 डिसेंबरला त्या मोर्चामध्ये सगळे एवढे पोटतिडकीने बोलले तरी काहीच नाही. 31 डिसेंबरला हा आरोपी सरेंडर झाला. ज्यावेळेस ही सगळी घटनाक्रम घडल्याच्या नंतर 4 जानेवारीला हे दोघं आरोपी पकडले. आणखी एक आरोपी फरारच आहे, आणखी एक आरोपी सापडत नाही पोलिसाला. मग सीआयडी हुडकीत नाही, एसआयडी हुडकीत नाही, का आपला पोलीस यंत्रणा हुडकीत नाही. मग या सर्व गोष्टी काही होणार नाही. या सर्व गोष्टीची आपल्याला परत पुन्हा 6 जानेवारीला यांनी पवार साहेबांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र दिलंय. याच्यावर सगळं गांभीर्यानं बघा. याच्यावर कुणी राजीनामा मागितला, कुणी काय केलं. आम्ही सर्वजण राज्यपालाकडे सुद्धा याला गेलो 6 जानेवारीला
आणि सांगितलं राज्यपाल महोदयांना की या सर्व गुन्ह्यात जेवढे आरोपी आहेत त्यांना अटक झाली पाहिजे, त्यांना फाशी झाली पाहिजे. 7 जानेवारी देशमुख कुटुंबाची आणि मुख्यमंत्रीची भेट झाली. 7 जानेवारी ते आज जवळपास 14 जानेवारी 13 ना 8 दिवस झालं. 8 दिवसात मुख्यमंत्री महोदय तुम्ही काय करते तुमची यंत्रणा? तुम्ही शब्द देताय देशमुख कुटुंब तुमच्या सर्वांवर भरोसा देते आणि भरोसा टाकून देशमुख कुटुंब काय करतंय तर तुम्हाला सर्वांना की न्याय मागतंय तरी तुम्ही न्याय देत नाहीत. असं कशामुळं? काय कारण? मग सगळेजण जेवढे आमच्याकडे येऊन इथं जेवढे बोलतायत जेवढे सगळे म्हणतायत त्या सर्वांना माझी विनंती आहे की तुम्ही या सर्व घटनेचा घटनाक्रमांक बघून तुमच्या मायबाप सरकारमधल्या सर्व मंत्री असेल, मुख्यमंत्री असतील, आज गृहमंत्री आणि मुख्यमंत्री एकाकडे, त्यांना सांगा आणि आम्हाला न्याय मिळवून द्या. हे म्हणतो देशमुख कुटुंब भयभीत झालं. त्यांना असं वाटायला लागलं धनंजयचं आज मी जे आता मी बोललो मगाशी बोलताना तर त्यांनी असं हे सांगितलं गेलं देशमुख कुटुंबानं की बाबा हे सर्व घटना करताना आम्हाला असं वाटलं गेलं की आमच्यावर काहीतरी आघात होईल, आम्हाला कुणीतरी मारेल, आम्हाला कुणीतरी काहीतरी करेल याची भीती त्यांना का वाटते? त्यांचं कारण असं आहे काल जी मोका लावला त्याच्यामध्ये खंडणीतल्या आरोपीला घेतलं नाही आणि हाच प्रकार त्यांनी न घेतल्यामुळं देशमुख कुटुंब भयभीत झालं. मग देशमुख कुटुंब भयभीत झालं की देशमुखचा जो धनंजय देशमुख यांनी काल तुमच्या मीडियाला माध्यमाशी बोलला आणि सांगितलं की मी उद्याच्याला मोबाईल टावरवरून मला स्वतःला संपून घेतो, नाहीतरी असं ही बाहेर आली की मला मारणार आहे. इतकी भीती जर एखाद्याला वाटणं, एवढी दहशत बीड जिल्ह्यात असणं किती वाईट आहे. आणि ही दहशत संपवायचं का मुख्यमंत्र्यांचं होतं पण ते कुणी केलं नाही. या सर्व घटनाक्रमातून गावकऱ्यांनी सुद्धा सांगितलं की धनंजय देशमुख यांचा जर समजा हे होत नसेल, समाधान होत नसेल, मग आमच्या याच्यावर जर ही मिळत नसेल तर काय करणार परत पुन्हा? याच्यासाठी सुद्धा सर्व गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं होतं. पण या गोष्टीकडे सुद्धा कुणी पोलीस यंत्रणेनं काय बघितलं? मी तिथं आलो की धनंजयला सांगायला तुम्ही सर्व माध्यमाची लोक होता, मी आलो त्यावेळेस होता ना तुम्ही सगळे. तर असताना मी तिथं तुम्हाला भेटलो, त्याला भेटायचं अर्धा तास थांबलो, तो भेटला नाही मला. मी पोलिसला विचारलं की धनंजय आहे कुठं? त्यांनी काय उत्तर दिलं मला? आपल्या माध्यमानं कुणीतरी रेकॉर्ड केला असेल. काय उत्तर दिलं की ही धनंजय घरात आहे, आमचं संरक्षण आहे. मी त्यांना काय बोललो की बाबा उद्याच्याला त्याच्या जीवाला काही झालं किंवा बरं वाईट तर यंत्रणा जबाबदार राहील म्हणून मी बोललो. आणि मला एसपीना फोन लावला. एसपी साहेब म्हणले मी बीडमध्ये तुम्हाला 1ला भेटतो. मी फार पुढे गेलो, एसपीना भेटायसाठी बीडला गेलो तर एसपी परत इकडे आले निघून. ते म्हणले मी नाही आता मी मसाजोगला आलो होतो तर ते बीडला गेले. म्हणजे माझी एसपीचं मला भेटायचं होतं की या सगळ्या प्रकरणात, पण एसपी भेटले नाही. या सर्व गोष्टी करताना धनंजयला जे वाटलं स्वतः की आपण बाहेर ही आल्यानंतर आम्हाला मारील, सगळ्याला करेल, त्याच्यापेक्षा आपण आत्महत्या करावी. पण मी धनंजयलाही सांगतो, सगळ्यांना सांगतो की धनंजयनं शांत हे न त्याला आता सांगून आलं तू शांततेने घे, तुझा जीव आम्हाला महत्वाचा आहे. आता एक आमचा बांधव गेला ती गेला, दुसऱ्या तू पूर्ण काळजी घे असं म्हणणं आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगितलेलं त्याच्या हे प्रकरण जे निगडीत विषय जरी नसला तरी 29 तारखेला हा आरोपी इथं होता, याची रजिस्ट्रीची कॉपी आहे माझ्याकडे. 29 तारखेला केज ऑफिसला रजिस्ट्री झाली. आणि बघा किती गमतीचा प्रकार आहे. ही 29 तारखेला रजिस्ट्री झाली, 29 डिसेंबरला इथं रजिस्ट्री, इथं प्लॉट घेतलाय त्या आरोपीने, ज्या खंडणीतला आरोपी जो मध्ये त्याला कराड वाल्मिक कराड यांनी रजिस्ट्री 29 तारखेला घेतली. केज मध्ये जागा घेतली 29 डिसेंबर आता 29 नोव्हेंबर 24ला ही रजिस्ट्रीची कॉपी आहे. आणि त्याच्या अगोदरच आमचा केज कार्यालयाचा कारभार बघा. 28 तारखेला त्यांनी एनओसी देऊन टाकली. रजिस्ट्रीच्या अगोदर. बरं, रजिस्ट्री झाल्याच्या नंतर सर्वसाधारण जनतेला, आम जनता, मी आम पब्लिक म्हणून जर आलो तर 14 दिवस फेरवायला लागतात. ही जी नायब तहसीलदार इथं आहे त्याला 4 जज सीओचा केज नगरपंचायतच्या आणि त्याने ही एनओसी देऊन टाकली. बरं, एनओसी देताना तू बाबा कमीत कमी त्याच्या नावावर जागा आहे का बघ, त्याची रजिस्ट्री का बघ, त्याचं 14 दिवस त्याचा फेर झालाय का बघ, आणि ही द्यायचा अधिकार तुला आहे का? सर्वात माझा प्रश्न आहे की याला नगरपंचायतच्या जनरल बॉडी, स्टँडिंग कमिटी, कुठल्या तरी बॉडीला नगराध्यक्षाची सही आहे का? नगराध्यक्षालाही माहित नाही असं कळतंय. आता मीटिंग बोलली नाही, कुठली एनओसी द्यायची झाली तर आम जनतेला कसा त्रास झाला होतो. मग ही तुम्हाला सांगितलेलं मग ऍक्टिव्ह आहे म्हणून झालं ना असं. नगरपंचायत ऍक्टिव्ह आहे आता, नगरपंचायत आता ऍक्टिव्ह आहे म्हणूनच बोलावले. आता सध्या पूर्ण नगरपंचायत बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या ऍक्टिव्ह आहेत. नगर परिषदा आणि नगरपालिकेच्या निवडणुका नाही तर ही ऍक्टिव्ह आहे. तर या सर्व गोष्टीतून ह्या सीओचा
कारनामा ह्या विषयाला निगडीत विषय की म्हणजे 29 तारखेला कसा इथं होता हे प्रूव्ह करायचा पुरावा आहे की 29 तारखेला हा आरोपी इथं होता, 29 तारखेला खंडणी मागितली. मग त्याच्या कुणाकुणाच्या मग एवढ्या माझं म्हणणं की 29/11 पासून तुमची जी गुन्हा नोंद झाला 11 तारखेला 11 डिसेंबर तोपर्यंतचे जरी फक्त या आरोपीला कुणाकुणाचे फोन आले कुणी कुणी काय केलं याची जर तपास झाला ते योग्य होईल. पण नाही करत, ह्या सर्व गोष्टी सोडून देतात. त्याच्यानंतर माझं म्हणणं आहे की ह्यांनी जे तपासले लोक आरोपी जोपर्यंत सरेंडर होत नाही तोपर्यंत लोक तपासले. बघा जिम्मेदारीने माझी विनंती आहे जे लोक तपासले असतील त्याची यादी एकदा सीआयडीनं डिक्लेअर केली पाहिजे ना आम्ही यांना तपासलं. जर बजरंग सोनवणेला तुम्ही तपासलंय तर बजरंग सोनवणेचं त्या आरोपीचं काय नातं आहे हे एकदा कळू द्या जगाला. बीड जिल्ह्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकांना कळायला पाहिजे ही माणूस आम्ही तपासला हे का तपासला तर ह्याचं काय नातं आहे. उद्या उघडं काय नातं यांचं ते पाहायला पाहिजे का नाही. असं कळतं की त्याच्यातल्या काही आरोपीला ह्यांनी पैसे पाठवलेत अकाउंटवर. जर पैसे आरोपीला पाठवलेत तर मग त्यांचं काय नातं होतं म्हणून पैसे पाठवलेत आणि जर पाठवले तर मग हे सुद्धा हे सगळे याच्यात काय काय आहे ते सगळं कळलं पाहिजे. या सर्व गोष्टीचा सुद्धा सर्वात महत्वाची गरजेचा विषय पण ते केला जात नाही. मला सर्वांना एक विनंती सांगायची गुन्ह्याचा तपशील जो सादर करायचा आहे हा सादर केलेला हा जो तपशील आहे याच्यामध्ये आणखी काही गोष्टी वेगळ्या आहेत. याच्या पलीकडे जाऊन सुद्धा जी तपासातली लोकांची यादी हे सगळे लोक तपासून डिक्लेअर केले पाहिजे ती माझी मागणी. त्याच पद्धतीने ज्या ज्या यांना मदत केली ते सुद्धा लोक तपासले पाहिजे त्यांना सुद्धा बोललं पाहिजे. तसं होत नाही. या सर्व गोष्टी करता असताना तपासासमोर काय आलंय डिक्लेअर कर ते बी करत नाहीत. एवढंच नाही तर बघा आणखी बरेच काही घटना आहेत जिल्ह्यामध्ये ही जी सहकार्य करणारी पोलीस यंत्रणा आहे ह्या पोलीस यंत्रणेने सुद्धा काय मी जसं अगोदर बोलत होतो त्याच्यावर सुद्धा काहीतरी पोलीस यंत्रणा एसपीने बघितलं पाहिजे. तुमच्यावर असा आरोप होता लोकप्रतिनिधी त्याचं काय म्हणायचं सांगा. या जमिनी किती जणांच्या जमिनी हडप केल्यात किती जणांवर बलात्काराच्या केसेस आहेत कुणा या आरोपीच्या मुलावर पोस्को नावाची पोस्कोची एक केस कोर्टाने दाखल केली. परत मीडियाला काल मी बघितलं आणखी की मीडियाला सुद्धा काल झालं की कुठल्या तरी एका मॅनेजरच्या बायकोला धमकावलं त्यांना काय काय केलं तरी त्याचा पोलीस यंत्रणेचे गुन्हेच दाखल करून मिळत नाही. मग काय दबाव आहे आणि माझा काय संबंध आहे म्हणतात लोकप्रतिनिधी. अरे तुमचा संबंध आहे तुम्ही आहेत म्हणून ते येत नाही असं म्हणजे कितीतरी असे विषय आहेत. मी या सर्व गोष्टी करत असताना तुम्ही त्याला का आगे करत नाही. आणि एवढंच नाही तर आणखी एक महत्वाचा हास्यास्पद विषय मोकोका लावायला साधा 1-2 गुन्हे असले ना तरी त्याच्यावर मोकोका लावतो. जिम्मेदारीने सांगतो पोलीस यंत्रणा सगळ्या राहायच्या 2 गुन्हे असले तरी त्याच्यावर मोकोका लागतो. आणि या पट्ट्यावर 22 गुन्हे आहेत. एवढंच नाही तर याला 302 मध्ये घ्यायचं अडचण काय. या आमच्या कैलासवासी संतोष देशमुख यांच्या पत्नीच्या जबाबामध्ये आहे की असं संतोष बोलला गेला त्यांच्या पत्नीला आमच्या भगिनीला की माझ्या जीवाला ह्या आरोपीपासून खंडणीतल्या आरोपीपासून धोका आहे असं बोललाय. तेवढंच नाही तर त्या धनंजय देशमुखचा जॉब झाला त्याच्यात त्यांनी सांगितलंय की माझ्या भावाने मला सांगितलं होतं. ते कधी सांगितलं त्याच दिवशी. ते जॉब मला आता आज कळालाय मला माहित नव्हतं. आज ज्यावेळेस मी त्याला बोललो त्यावेळेस ती म्हणतो बाप्पा का म्हणलं तू एवढं टोकाचं पाऊस होतं त्यानं मला सांगितलं बाप्पा मी माझ्या जॉबात सुद्धा दिलंय आणि माझ्या वहिनीच्या जॉबात आहे तरी सुद्धा याला अटक किंवा याचं नाव 302 मध्ये येत नाही. म्हणजे याचा अर्थ काय होतो याचा अर्थ असा होतो की पोलीस यंत्रणा याला माफ करते किंवा याला सोडते. याच्यामुळे पोलीस यंत्रणेला सुद्धा कुठंतरी वचक पाहिजे. पोलीस यंत्रणेने या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. एवढंच नाही बघा आता माझ्या लोकसभेच्या निवडणुकीतला विषय एक त्याच्या अगोदर झालेला तारीख वाईट डिटेल सांगताना लई वेळ लागला नव्हता जास्त काय नाही घेत. पण हार्वेस्टरला शासनानं अनुदान देणार सबसिडी असा केंद्र शासनाने GR काढला. महाराष्ट्र शासनाचा हिस्सा आणि केंद्र शासनाचा हिस्सा असं करून देणार. त्यावेळेस तत्कालीन कृषी मंत्री आपल्या जिल्ह्याचेच होते आणि त्यांनी असं ठरलं. त्यांनी मीडियाला बघतोय मी सगळ्या बाईट बघतोय की मला एवढे पैशाला फसवलं वगैरे. आज लोक म्हणतायत ग्रँड हॉटेल जे आहे आमच्या राष्ट्रवादी भवनच्या समोरचं काय नाव आहे त्याचं येस ग्रँड तर त्या हॉटेलला यांचा मुक्काम होता आणि मी सगळ्या मीडियाला बोललो त्यावेळेस अरे तिथं मारलंय लोकांना रे बघा तुम्ही काहीतरी करा. कोणी काही केलं नाही. प्रिंट मीडियाचा फोन केले तेवढं बरं हो झालं एकानं बातमी नाही छापली. तिथं जे हार्वेस्टर मालक आले होते निवडणुकीमध्ये पैसे मागायला आले तर त्यांना सुद्धा मारून हाकलून दिलं. त्यांचा गुन्हा सुद्धा पोलीस स्टेशनला नोंद झाला नाही. फिर्याद नाही दात नाही मीडिया दाखवत नाही प्रिंट मीडिया लिहित नाही. मग कुठं लोकशाही ठेवली आणि कुठं कायदा आमच्या जिल्ह्यात ठेवलाय. याच्यासाठी हे लोक आता परत आणखी आक्रमक झालेत आणि पंढरपूरला गुन्हा दाखल करायला घेतला. तिथल्या PI ला सुद्धा तुमच्या सर्वांच्या माध्यमातून मी विनंती करतोय PI साहेब हे बरं नाही.
तुम्ही गुन्हा दाखल करून घेतला पाहिजे. ज्या पोलीस स्टेशनला जो आमचा हा शेतकरी बांधव येईल त्याचा गुन्हा तिथल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही पीआयनं दाखल करून घेतला पाहिजे. नाहीतर त्या पोलीस स्टेशनच्या समोर जाऊन मी ठिय्या आंदोलन करणार. कारण ही जर चूक केले, यांना फसवलं या लोकांना. 8-8 लाख रुपये घेतलेत. त्यांनी सांगितलं 140 लोकांची यादी, ती यादी माझ्याकडे आलेली आहे. 140 लोकांची यादी, प्रति 8 लाख म्हणलं तर 11,20,00,000 रुपये ह्या खंडणीखोर आरोपींनी घेतलेले आहेत. मग याच्यावर गुन्हा होत नाही? याच्यावर का होत नाही? जेवढे महाराष्ट्रात आता लोक पुढे येतात गुन्हा करा म्हणून दाखल, त्यांचे गुन्हे दाखल करून घेतले पाहिजेत या सर्व यंत्रणेनं. पण हे होत नाही. त्याच्यामुळे अशा बऱ्याच काही गोष्टी आहेत की या सर्व गोष्टी जर नाही झाल्या तर मग आपल्याला काहीच करता येत नाही. परत बघा, मुख्यमंत्र्याला ज्या दिवशी भेटले कुटुंब, त्यावेळेस कुटुंबानं सगळं काय केलं होतं, वरिष्ठ वकिलाची नेमणूक करा म्हणले. आता उज्ज्वल निकमाची मागणी केली. उज्ज्वल निकम तर मुख्यमंत्र्याचं एक बाईट बघितलेलं मी, ते बोलले की मी हे करणार. आपल्या उज्ज्वल निकम यांना फोन केला, सुरेश देश मला बोलले आणि उज्ज्वल निकम साहेबांना मी फोन केला, ती 2 दिवसात सांगतो. आणखी 2 दिवसच संपले ना त्यांचे. माझे सुरेश अण्णांनी खूप धावपळ करून बोलतायत. सत्ता पक्षाचे असताना, भाजपचे असताना ती आमच्या या आंदोलनात या सगळ्या गोष्टीत बरोबर आहेत. त्यांना विनंती आहे की उज्ज्वल निकमची ऑर्डर कधी निघणार मुख्यमंत्री महोदय, हे एकदा आम्हाला कळू द्या ना. याच्यामुळे तर आंदोलन ते भयभीत झालंय. वर उज्ज्वल निकम साहेब नाही तर आता आमचे जे सतीश माने शिंदे नावाचे ऍडव्होकेट आहेत त्यांना द्या, त्यांची ऑर्डर काढा. ही आमची मागणी, आज यांची सुद्धा तीच मागणी होती. या सर्व आणि फरार आरोपी आणखी सापडला जात नाही. एवढा महाराष्ट्र पेटलाय तरी फरार आरोपी पकडला जात नाही. ही किती बिलकुल वाईट परिस्थिती आहे. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टीत करताना, आणि बघा आम्ही एवढं सगळं करतोय, मोर्चे काढतोय, बीड जिल्ह्यातली जनता पूर्ण भयभीत आहे. हे मोर्चे काढताना प्रति मोर्चे काढले जातात. प्रति मोर्चे काढताना मी तुम्हाला सर्वांना, वाहिनीचे सर्व प्रतिनिधी आहेत, माझी विनंती आहे आणि सर्व पोलीस यंत्रणा विनंती आहे, एसपीना विनंती आहे की या प्रति मोर्चा जे कोणी होते त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत त्याची लिस्ट काढा आणि त्यांना तुम्ही गुन्हेगार का करत नाही. आणि प्रति मोर्चे काढणाऱ्याला माझी विनंती आहे की तुम्ही किंवा एसपीना माझी विनंती की तुम्ही सांगा बीड जिल्ह्यातल्या जनतेला की त्यांनी परवानगी घेऊन मोर्चा काढला का. पोलीस स्टेशनला बिना परवाना बसणं सुद्धा गुन्हा आहे का नाही? मग जर गुन्हा आहे तर यांना कसं बसवलं, त्यांच्यावर गुन्हा का दाखल झाला नाही? आणि एवढे गुन्हेगार, सगळे गुन्हेगार आहेत त्याच्यात. कुणी रेती माफी आहे, कुणी गुटखा माफी आहे, कुणी राग माफी आहे, तरी सुद्धा त्यांच्यावर गुन्हा नाही. यांनी या कडाची त्या कडाला परत काही जण आरोपी असे आहेत की ज्या आरोपीला साथ देणारे काही लोक मीडिया समोर येऊन उघड माथ्यानं बोलतात. कुणी सीआयडी समोर आमच्या धनंजय देशमुखला दाब देत आहे आणि ते मीडिया समोर येऊन म्हणते आम्ही असं नाही स्टोरी बनवता, पिक्चरची स्टोरी बनवल्यासारखी. मीडिया काय करतोय, पोलीस यंत्रणा काय, एसपी आले हे काय करतात. आज नवीन एसपी खूप चांगले म्हणून आम्ही अपेक्षेनं बघतो ते काय करतात. त्याच्यामुळे त्यांची सुद्धा तेवढीच जिम्मेदारी आहे. मला जास्त काही न बोलता आता आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्याच्यावर सांगायचे. न्यायालयीन उज्ज्वल निकम यांच्या मार्गदर्शनाखाली तपास करण्याचा मुख्यमंत्री महोदयांनी विधानसभेत दिलेला शब्द होता, तो पाळणार का? तपासात त्रुटी राहणार नाही, तो अर्धवट पुरावा सादर केल्याचा आरोपींना फायदा होणार नाही. यासाठी वरिष्ठ सरकारी वकील न्यायालय यांच्या देखरेखीखाली तपास होणे आवश्यक आहे. नाही होत. तसंच तपास चालू आहे की नाही कुणालाच खात्रीशीर माहिती नाही. मात्र अर्धवट तपास व अर्धवट पुरावा आरोपींना जामीन मिळेल का काय अशी शंका आमच्या मनात किंवा बीड जिल्ह्यातल्या जनतेच्या मनात भीती वाटते. आरोपीवर तर गुन्हे दाखल करून घेतले जात नाही. ही आता जी सांगितलं मी तसंच आरोपीच्या समर्थनात हे सर्व संघटित गुन्हेगार आहेत. हे सगळे ह्या संघटित गुन्हेगार त्यांच्यावर प्रतिमोर्चा आमच्यावर करतात. त्यांच्यावर सुद्धा बघितलं पाहिजे. ह्याच्यात काही चांगले लोक असतील. समाज माध्यमावर काही लोक आरोपीच्या दहशतीचा प्रचार करतायत. समाज माध्यमावर काही सोशल मीडियावर टाकतात आमचा बाप तो बाप रहेगा, आमचा हा बाहेर आला. आता एक पोस्ट आहे बघा, आता एक पोस्ट आली काहीतरी, ही ज्यावेळेस काहीतरी ही येणार बाहेर येणार त्यावेळेस असाच धमाका होणार. ते ओपन होतं का नाही बघा, वाचायचं वरी. अण्णा जेव्हा बाहेर येणार आल्यास असाच धमाका बराक असणार. बघाय मग अशा पोस्ट टाकतात. ह्याच्यावर काय कारवाई करतात एसपी साहेब? म्हणजे हे वा बाहेर येणार आहे ती जवळपास यांना माहित झालं कसं बोललं जाते. म्हणजे यांना सर्व आरोपीला आरोपीला मदत करायची का, सहकार्य करायचे का, अशा सर्व गोष्टीचा मला शंका येते. राजकीय दबावामुळे गुन्हेगाराला संरक्षण मिळत असल्याचा जनभावनाची तयार झाली.
जनभावना अशी झाली की राजकीय आरोप असताना यांना जे खंडणी व खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे, परंतु स्वर्गीय संतोष देशमुख यांचे जबरदस्तीने अपहरण केल्याचा गुन्हा, मी मगाशीच म्हणलो, जबरदस्तीने अपहरण केलं त्याचा गुन्हा दाखल केला पाहिजे. ठीक आहे, तुम्ही खुनाचा केला, पण ह्याचा सुद्धा जबरदस्तीने केल्याचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. सर्वांचे सर्व मोबाईल अजून पोलिसांच्या हस्तगत करण्यात पोलीस काय करतात? पण नाही मोबाईल सापडला, शेडीआर काढा, नाही करतात. अवादा कंपनीने यापूर्वी वसूल करण्यात आलेली खंडणीची रक्कम कुणी घेतली? खंडणी जर घेतली म्हणते अवादा कंपनी दिली, मग कुणाला मिळाली? ह्याचा सुद्धा खोलात गेलं पाहिजे. एवढंच नाही तर ओटो पॉवर आणि रेणू पॉवर या कंपनीचे सुद्धा आरोप झालेले, कारण त्यांचा ओटो पॉवर आणि रेणू पॉवर सुद्धा जिल्ह्यात काम करते विंडमिलच्या. अशा बऱ्याच गोष्टी आहेत याच्यामध्ये. या सर्व गोष्टी संतोषला मानसिक छळ करून टॉर्चर करू मारलं. मी पहिल्या क्षणापासून माझा शब्द आहे, टॉर्चर करून मारलं. हे कुणीच करत नाही. आरोपी पळून जाण्यासाठी सुद्धा मदत करणारी काही पोलीस यंत्रणाच होती का काय, असा संशय मला आहे. जिल्ह्यामध्ये विविध जे अवैध धंदे त्याला संरक्षण द्यायचं काम ही मंडळी करते. त्याच्यामुळे यांना कुठेतरी थांबलं पाहिजे. चांगल्यांना संरक्षण, गुंडांना काय चाललंय? गुंडांना संरक्षण आणि चांगल्याला सोडून देत आहे, धरताय, अशी परिस्थिती झाली. यामुळे जिल्ह्यातील कुटुंब, इतर कुटुंब सुद्धा भयभीत आहेत. या सर्व गोष्टी करताना आपल्याला सुद्धा या कुटुंबाला रक्षण करण्याची जबाबदारी शासनाने घेतली पाहिजे आणि या कुटुंबाचं संरक्षण झालं पाहिजे. सरकारी वकील नेमला पाहिजे. अशा बऱ्याच मागण्या आहेत. आणि माझं म्हणणं आता संक्षिप्त सांगतो, एकच म्हणणं आहे की या जी मोका लागला पाहिजे, जो खंडणीतला आरोप आहे, याचा गुन्हा जिथून सुरुवात झाला, संबंध महाराष्ट्राला मी सर्व हिस्ट्री सांगितलेली आहे, पोलीस यंत्रणा सांगितली, माझे गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना सुद्धा माझी विनंती आहे, तुम्ही सुद्धा सर्व ऐका. हा घटनाक्रम मी फक्त 28 पासून पुढचा नेलाय, त्याच्या अगोदर तर लय काही आहे. आणखी मला पण भरपूर काही सगळं काही सांगायला. हा घटनाक्रमाची फक्त संतोष देशमुख यांच्या हत्येपुरता विषय आज मी बोलतोय. आणखी भरपूर काही काही आहे. पण या सर्व गोष्टीत मागणी की संतोष देशमुख यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे, याच्यासाठी त्यांना फाशी झाली पाहिजे. जेवढ्यानी तुम्हाला जी 28 तारखेपासून 28 जी समजा काय ते 29/11 जी खंडणी मागितली असं जी आरोप झालाय, 29/11 आतापर्यंत जेवढ्यांनी यांना मदत केली त्यांचे शेडीआर करा. आरोपीला पळून जाण्यासाठी एक डॉक्टर कुटुंबीय, त्यांची मिसेस काहीतरी शासकीय वकील आहेत असं कळतंय मला, पण त्याच्यातले एवढे डिटेल माहित नाही. मग असं जर असेल तर ते कुटुंब त्यांना मदत करत नाही, त्यांना नोटीसवर सोडून देतात. यांना सुद्धा याच्यात घेतलं पाहिजे मोक्यामध्ये. हे सर्व ज्यांच्याशी कॉल डिटेल झालेत, कारण हे म्हणतात आमचं काही वाकडं होत नाही असं जर बोलतात, त्याच्यामुळे लोकांमध्ये आज संतोष देशमुखची हाल का झाले. संतोष देशमुखला भीती वाटते, थरथर करायला पोरगा तो काय की बाबा उद्याच्याला येऊन माझं घर संपतील, त्याच्यापेक्षा मी मरतो. मी ठरलो नाही, मी कार्यक्षम ठरलो नाही, कार्यक्षम दिसू दिलो नाही, किंवा माझ्या भावाला मी न्याय देऊ शकलो नाही, त्याच्यामुळे मीच मरतो अशी त्याच्यात भावना निर्माण झाली. ही भावना काढायचं काम मायबाप पोलिसांनी, मायबाप सरकारने केलं पाहिजे. आणि याच्यासाठी त्याला मोकोकामध्ये अटक केलं पाहिजे. 1 ते 7 आणि 8 नाही, ही 100 जणांची 200 जणांची टोळे, 11 लोकांची यादी मी एसपीना पण दिली की जे परळीमध्ये काय धंदे करतात, त्यांना काय काय पुरवतात, कुठं काय काय रात्री अपात्री काय काय विषय होते, त्यांची ही सगळी जी यादी आहे यांचे काढा. हे कुठून कुणाला पैसे जातात, कुठून गोळा होतात, कुठून पैसे येतात, ही जर सगळं काढलं ना तर महाराष्ट्र हादरून जाईल. आता ही लय आम्ही गोड गोड चालतंय, आणखी जर लय पुढे गेलं तर आणखी भरपूर काय विषय निघतात. फक्त या ज्या सीआयडीने जेवढ्या लोकांना तपासलंय त्यांना पैसे यांनी का पाठवले, ती कोण आहेत हे एवढंच महाराष्ट्राला कळलं पाहिजे. ही एक माझी मागणी आहे. आणि खंडणीखोर आरोपी मोकोकामध्ये आला पाहिजे. आणि आज संतोष देशमुखने आंदोलन केले, तो एकटा नाही, त्याचं गाव त्याच्या बरोबर आहे. लोकसभा सदस्य म्हणून मी सुद्धा त्याच्यासोबत आहे. आम्ही सर्व समाज बांधवातले, सर्व समाजाचे, सर्व जातीपाताचे सर्व लोक आम्ही त्याच्याबरोबर न्यायासाठी आहोत. आणि त्याला न्याय मिळवून देण्यासाठी त्या आरोपींना फाशी होऊन मोक्यामध्ये सर्व संशयित आल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा आमची विनंती आहे की संयमानं आम्ही जसं घेतो तसं संयमानं चलू द्या, नाही तर ही वेळ आणू नका. आज आमच्या संतोष अण्णा देशमुख यांची हत्या झाली, आज धनंजय देशमुख टाकीवर गेला, उद्याच्याला गाव आत्मदहन करतो म्हणते, तरी पण तुम्हाला झोप येते शांत. मला जर त्या आता ह्या प्रक्रियेत असतो तर मला वाटलं असतं असं उचलून टाकलं असतं आपल्या जागे जमिनीनं, पण यांना काही संवेदनशीलताच नाही. तेव्हा अनवळखी एक असा अवादा कंपनीचा जो सुनील केंदू शिंदे वय 42 याने कंप्लेंट दिली. 28/5 कंप्लेंट दिल्याच्या नंतर रमेश घुलेला अटक झाली, जामीन झाली, पण अनवळखी कोण आहे ही आणखी पोलिसांनी हुडकलेला नाही किंवा त्याच्यावर काही पोलीस बोलत नाहीये. त्याचा अर्थ काय?
याचा अर्थ आहे की यांना कुणीतरी सांगितलं आणि अनवळखी जो आहे त्याच्यावर पुन्हा कुठं काही बोलायचं नाही, वाच्यता करायची नाही, म्हणजे अनवळखी तो तिथंच थांबला गेला. पण ही ज्या दिवशी घटना घडली 28 तारखेला आणि 29ला फिर्याद घेतली, म्हणून हा रमेश घुले नावाचा व्यक्ती याच्यानंतर पुन्हा कुठेही पिक्चर मध्ये आला नाही किंवा कुठेही यांनी परत पुन्हा कुठलं काम अवैध करण्यासाठी तो त्याच्यानंतर कुठला गुन्हा दाखल झाला नाही किंवा दिसला नाही. हा पहिला मुद्दा. म्हणजे पोलिसांनी वेळीच कारवाई केली त्या याच्यावर, म्हणून तो विषय संपला. पण त्याच्यानंतर 6 डिसेंबर रोजी अवाडा कंपनीच्या यार्डामध्ये काही गोष्टीचे धक्काबुक्की झाली, मारामारी झाली, भांडणं झाले, अशी प्रथमदर्शी तुम्हाला सर्वांना दिसतं. पण याची सुद्धा सुरुवात कुठं झाली, तर याची सुरुवात 29/11/2024 रोजी झाली. 29/11/24 रोजी खंडणी मागितली, 2 कोटीची खंडणी मागितली आणि त्याचा FIR कधी झाला 11/12ला. म्हणजे खंडणी कधी मागितली 29/11ला. 29/11ला जर खंडणी मागितली तर 29/11चा FIR पुढे झाला. पण त्याच्या मीनवाईल तुम्हाला सांगतो की त्याच्यात काय झालं तर खंडणीची पूर्तता झाली नाही, खंडणी मिळाली नाही, पैशाचा व्यवहार ठरलेला मिळाला नाही. याच्यासाठी त्यांनी 6 डिसेंबरला त्या अवाडा कंपनीच्या तिथं जाऊन सगळे गुंड पाठवून मारामाऱ्या करणे, भांडणं करणे आणि दहशत निर्माण करण्याचं काम या सर्व 7 लोकांनी केलं. ह्याच्यावर ज्या तिथं वॉचमॅन ठेवलेले आहेत, ज्या कंपनीलाही कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे, वॉचमॅनचं जी सिक्युरिटी द्यायची ही कंपनी जी आहे, तर या कंपनीला जी कॉन्ट्रॅक्ट दिलंय, हे कंपनीला जी कॉन्ट्रॅक्ट दिलंय ते जी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलंय तर ते कंपनीला दिलेलं कॉन्ट्रॅक्ट कुणाच्या सांगण्यावरून बीड जिल्ह्याच्या बाहेरच्या व्यक्तीला दिलंय. मसाजोगची ग्रामपंचायत सुद्धा कॅपेबल आहे, केज तालुक्यात सुद्धा कंपन्या आहेत, जिथं केजला काम आहे तर त्याला कॉन्ट्रॅक्ट देऊन त्यांना पैसे मिळवून हे कशासाठी हे काम केलं जातंय ही सुद्धा कुणीतरी बघितलं पाहिजे आणि या गोष्टीचा सुद्धा आपल्याला छडा लावला पाहिजे. आणि हा कोण आहे ज्याला या कंपनीचं सिक्युरिटी पुरविण्याचं कॉन्ट्रॅक्ट दिलंय? मग केज तालुक्यात कुणी माणूस नव्हता का? मग हा कोण आहे? हा सुद्धा तपासण्याची वेळ आहे. आणि यांनी कॉन्ट्रॅक्ट देताना माणसं कोण ठेवले? तर ठीक आहे, तर त्या ज्या सिक्युरिटीसाठी राहिलेले माणसं तिथं जी काही गार्ड होते, सोनोने नावाचे काही गार्ड आहेत, काही बरेच काही गार्ड आहेत, तर या गार्डला मारहाण केली, जातीवाचक शिव्यागाळ केली, म्हणून ते 6 तारखेला गुन्हा नोंद करण्यासाठी पोलीस स्टेशनला आले असता पोलिसांनी काय केलं, साधा नॉमिनल एक गुन्हा दाखल करून घेतला आणि नॉमिनल गुन्हा दाखल करून काय केलं, त्यांना सोडून दिलं. डायरेक्ट म्हणजे कोर्ट सुद्धा नाही, डायरेक्ट सोडून दिलं. आणि त्या पोरांनी त्या मनात त्यांच्या राग ठेवून ज्यांचा कोण ही सगळा मास्टर माइंड आहे त्यांनी काय केलं तर त्यांनी त्यांना ही करायला लावलं आणि करायल्याच्या नंतर यांनी 9 तारखेला परत पुन्हा ही त्याचा गुन्हा आहे म्हणजे झालेला FIR हा FIR आहे. तर या FIRच्या माध्यमातून मी तुम्हाला 2 FIR दाखवले. म्हणजे या सर्व गोष्टीतून आपण सर्वजणांनी बोध घ्यायसारखा विषय आहे की ही घटना घडती कुठून. पहिले 28 मेला घडली, त्याच्यानंतर दुसरी 29/11ला खंडणी मागितली आणि त्याच्यानंतर 6 डिसेंबरला हे तिथं गेले. 6 डिसेंबरला त्यांचं काय झालं नाही, त्यांच्या मनात राग आला आणि हे जे कुणी आता खंडणीखोर आहेत यांचा कुणाकुणाला फोन आला मिनवाईल. म्हणजे माझं म्हणणं आहे की 29/11 पासून लय मागे गेला नाही 28/5ला, पण 29/11 पासून त्याने पोलीसच्या कुठल्या कुठल्या माणसाला केजला खंडन केली. 29/11ला आता जो खंडणीचा आरोपी जो जेलमध्ये आहे, जो पोलीस रिमांडरमध्ये आहे, तो 29ला केजमध्ये होता. केजमध्ये त्यांनी रजिस्ट्री ऑफिसमध्ये एक रजिस्ट्री करून घेतली एका प्लॉटची. त्याला कायच कमी पडलं कुठवर केजला प्लॉटची रजिस्ट्री. त्याच्याबरोबर कोण कोण होतं 29/11 पासूनचे तरी CDR काढा म्हणजे तुम्हाला सगळं कळलं. ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. 29/11 आणि 29/11ला जर खंडणी मागितली होती, शिव्या दिल्या होत्या, काय त्याचे काय काय झालं इजी दिलं, तर मग 11-12 पर्यंत ही खंडणीचा गुन्हा जर दाखल झाला असता तर आमचा कदाचित संतोष अण्णा देशमुख यांचा खून झाला नसता, मर्डर झाला नसता. ही सर्वात बाब चुकीची झाली. एवढंच नाही तर पुन्हा 6 तारखेला जी FIR दाखल केला तिथंच जर खंडणी किंवा जसा मागचा गुन्हा मी सांगितलं होता झालेला जे तुमच्या त्या ह्याच्यावर घुलेवर
तर त्याच्यावर झालेला गुन्हा जिथं जी खंडणीचा गुन्हा तिथं जी एकट्यावर एफआयआर केला त्याचा अनोळखी आरोपी सापडला नाही. त्या दिवशी जसा ऍक्शन घेतली तशी जर केज पोलिसांनी इथल्या डीवायएसपीनी महत्वाचं जर याच्यात अट्रॉसिटी दाखल करून घेतली असती तर कदाचित आमच्या देशमुख संतोष अण्णा देशमुख यांचा मर्डर झाला नसता. याला दोषी कोण तर इथले डीवायएसपी सुद्धा तेवढेच दोषी असं माझं मत आहे. कारण डीवायएसपी बाकी काय करतात तुम्ही काय करत नाही. पण ही सुद्धा सर्वात महत्वाची बाब आहे. 6 तारखेला गुन्हा करून घेतला नॉमिनल ती पोरं ही 6 तारखेला ज्यावेळेस आले त्या 6 तारखेला कुठल्या पीआयने त्यांच्या बरोबर होते. तो पाटील नावाचा पीआय फक्त निलंबन केलंय त्याला सहआरोपी करा म्हणतोय मी. माझी दुसरी मागणी याला सहआरोपी करा. सहआरोपी करा पहिल्या दिवसून म्हणतोय पण पोलीस करतच नाहीत. मग यांचे सगळे डिटेल्स काढा कॉल डिटेल काढा तर कसा कशात आरोपी तो कळल. या 6 डिसेंबरला झालेल्या घटनेत तो परत 9 डिसेंबरला दुपारी 3 वाजता यांचं अपहरण केलं. अपहरण केलं टॉर्चर करू क्रूर हत्या केली. म्हणजे त्यांना माझं म्हणणं आहे की तुम्ही फक्त 302 खुनाचा गुन्हा नोंद केला पण यांना टॉर्चर करून मारलं यांना क्रूर हत्या केली. याच्या पद्धतीचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. टॉर्चर करू मारलं याचा गुन्हा अडिशनल कलम याच्यात लागला पाहिजे ते परत लागत नाही. ही सुद्धा माझी मागणी आज पोलीस यंत्रणेला आहे. त्याला टॉर्चर करून मारलेला गुन्हा दाढ झाला पाहिजे. ही जर त्या दिवशी अट्रॉसिटी झाली मग हा खंडणी ही सर्व सिक्वेन्स अशी झाली. त्याच्यानंतर पुढे मीडियाला विषय आला आणि 9 डिसेंबरच्या नंतर मीडियाला हे सर्व कळालं. पण याच्या अगोदरच्या 3 घटना आहेत 4 घटना आहेत याच्यात जर पोलीस यंत्रणेनं चांगल्या पद्धतीने काम केलं असतं तर ही वेळ आली नसती असं मला वाटतंय. एवढंच नाही तर ही घटना घडली 3:30 वाजता. 3:30 वाजल्यापासून 4 वाजता धनंजय देशमुख पोलीस स्टेशनला गेले. माझ्या भावाला किडनॅपिंग केलेलं आहे आणि ह्याचं किडनॅपिंग झालं याला केलं कुणीतरी म्हणतात. ह्याच्या वेळेस जवळजवळ 30-32 फोन त्या विष्णू चाटे नावाच्या आरोपीचे आले आणि त्यांनी जवळपास ती फोन इकून एकाला दोघात झाले संभाषण. तुझा भाऊ 2 मिनिटात येईल. पोलीस यंत्रणा सांगते तुझा भाऊ 2 मिनिटात येणार आहे 4 मिनिटात येणार आहे. 6 वाजले तरी येत नाही. 6:30 वाजता त्यांना कळाले की दैठण्याला बॉडी सापडली. पोलिसलाच कशी कळाली दैठण्याला बॉडी म्हणून हा सुद्धा माझा संशय. म्हणजे पोलीस यंत्रणेतला ह्याच्यातला कोण सामील आहे त्याच्यात. पोलीस यंत्रणा कुठल्या कशानं मार्गावर त्याच्या होती. मग पोलीस यंत्रणेलाच कळालं. बरं पोलीस यंत्रणा कळालं ते कळालं पोलिसनी मग त्याच्यानंतर बॉडी तिथं टाकून गाडी पुढे गेली म्हणतात. मग त्या गाडीचा पाठलाग करायला इथले पीआय गेले असं म्हणतात. ठीक आहे गेले पण ती जी बॉडी घेऊन येताना ही पोलीस स्टेशनला जी लोक बसले होते मत्साजोग 4 इकडे तिकडे हुडकून सगळे 150 लोक होते तर त्या लोकांना सांगितलं गेलं की आता इथं भेटला यांना. म्हणजे त्यावेळेस बॉडी बोलले नाही पण बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली पोलीसच्या जिम्मेदारीने सांगतोय. बॉडी ज्यावेळेस गाडीत टाकली ती गाडी गेल्याच्या नंतर त्याचा मार्ग आहे दैठणा पाटीवरून परत पुन्हा तुम्हाला कापरेवाडीच्या नंतर केवडच्या नंतर चिंचोली माळीहून केज पण चिंचोली माळीच्या फाट्यावर आले. फाट्यावरून गाडी राईटला का वळवली. बॉडी गाडीत असताना गाडी राईटला का वळवली याचं उत्तर त्या गाडीत असणारे जी कर्मचारी आहेत जे अधिकारी त्याने दिलं पाहिजे. आणि जेव्हा कळालं की आपल्या पाठीमागे गाडी आहे दुसरी की त्याच्यानंतर त्या गाडीला यू टर्न घेतला आणि केजच्या हॉस्पिटलला बॉडी आणली. मग याच्यात पोलीसवर संशय घ्यायसारखा स्कोप आहे का नाही तुम्ही सांगा. मग पोलिसनी कळमकड का नेली. कळमला पीएम करायचं होता. कळमच्या रस्त्याने का वळवली हे सुद्धा महाराष्ट्रातल्या जनतेला कळालं पाहिजे. आणि त्याच्यानंतर यू टर्न घेऊन केजच्या पोलीस दवाखान्यात ती बॉडी आली गेली. या सर्व घटना पोलिसावर जे असणाऱ्या यंत्रणेवर संशय घ्यायसारख्या आहेत. आणि याच्यामुळे मी तुम्हाला सर्वांना सांगतो ही पोलीस यंत्रणा जी होती ती जो कुणी महाजन नावाच्या एक अधिकाऱ्यांनी 2 आरोपी पहिल्यांदा पकडले गेले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की बाकीचे मोबाईल त्या गाडीत ठेवून पळून गेले. मला स्वतःला बोलले जर पोलीस यंत्रणा असं सांगते की पोलिसांनी एका गाडीमध्ये मोबाईल ठेवले ते दुसऱ्या दिशेला गेले म्हणून आम्हाला त्यांचं लोकेशन काढणं अवघड गेलं तर मग पोलिसाला मोबाईल सापडले का नाही पोलिसला मोबाईल. मग पोलिसनी ते मोबाईल मधलं रेकॉर्ड काढून काय त्यांनी केले कुणाकुणाला फोन केले त्यांनी कुणाला केले इंटर कनेक्शन का जुळवलं नाही हा सर्वात महत्वाचा विषय. आणि परत त्याच्यानंतर 3रा आरोपी त्यांनी अटक केला बालेवाडीमधून. मी पहिल्या बाईटला 9 तारखेला संध्याकाळी 7:10 मी आपल्या चॅनलला सर्वांना बोललो. त्या दिवशी सांगितलं होतं की हा आरोपी जो आहे याचं कनेक्शन कुठं धाराशिव मार्गे पुण्याला लागते का बघा. कारण मला बोलण्यामागे काहीतरी लॉजिक होतं पण त्याच्यावर कोणी सिरियस घेतलं नाही. आज याच्यावर जेव्हा म्हणतात की धाराशिवच्या मार्गेच तो पुण्याला सगळे आरोपी पुणे सापडतात मग याचं काय लॉजिक आहे. खंडणीतला आरोपी पुण्याला सरेंडर होतो. तो म्हणतो मी इकडे गेलो मी त्याची कहाणी पण सांगितली तो कसा कुठं गेला.
मग तो ज्या दिवशी बाईट दिले 12:30 वाजता काहीतरी मीडियाला 31 तारखेला, तर त्या दिवशी बाईट दिल्याच्या नंतर तो बाईट देताना होता कुणाच्या इथं होता? त्याला या आरोपीला, खंडणीतला आरोपी ज्या दिवशी याच्यावर गुन्हा झाला 11 तारखेला गुन्हा नोंद झाला. 11 तारखेच्या नंतर मी परत एकदा मीडियाला बोललो होतो, आज मी परत सांगतो रिपीट, की 12 तारखेला पोलिसांची त्याची या जिल्ह्याचे पालकमंत्री माजी त्यांच्या बंगल्यावर त्यांच्या ऑफिसला पोलिसांची त्यांची भेट झाली. मग पोलिसाला मध्ये बसून तो तिथून निघून गेलाय. 12 तारखेला या बीड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री मग यांच्या बंगल्यावर पोलीस आणि हा जो खंडणीखोर आरोपी यांची भेट झाली 12 तारखेला. तर मग 12 तारखेला 12-13 समजा एका दिवस मागे पुढे, तर त्या दिवशी झाली भेट. तर मग तो पोलीस मध्ये नाही बाहेर मग निघून जातोय सेल्फ मारून. तर मग पोलिसांनी याला सोडलं कसं? बरं, पोलीस यांना गार्ड आहे, ते कुठल्या पदावर आहे आरोपी माहित नाही, पण यांना गार्ड आहेत पोलीसचे. आज मला संरक्षणाला गार्ड आहे माझ्यासोबत. मी जर कुठं चाललो तर त्या गार्डला कळलं पाहिजे